हॅलो गाईज, हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज मी श्वेता डोंगरकर, तुमची मराठी मुलगी USA मध्ये. आणि आज खूप चांगला क्लायमेट आहे अँड आय नो मी खूप टाइम नंतर व्हिडिओ बनवते आहे. इट वॉज ओनली बिकॉज की माझा फोनचा स्टोरेज कम्प्लिटली फुल झाला होता आणि मग ते डिलीट करा, हे करा, ते करा. आणि माझ्या कामात पण मला स्टोरेजची खूप गरज पडते. सो मग मी नवीन फोनच घेतला माझ्यासाठी की हा टेन्शनच नको. तर आता नवीन फोन घेतला आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू मी. सो आता माझ्याकडे खूप स्टोरेज आहे. सो आता जे मी परत चालू करते आहे व्हिडिओ बनवायला, तर मी ट्राय करेल टू बी लिटल कन्सिस्टंट आणि तुम्हाला लास्ट टाइम सारखंच USA थोडं फिरवायला ट्राय करेन. सो बेसिकली माझं एव्हरीडे वर्किंग डे आहे. सो आय एम नॉट कम्प्लिटली लाईक ट्रॅव्हलिंग पर्सन की मी ते जाते तिथे जाते. जसं तेव्हा सुट्टी होती तर मी जात होती, त्याचे ब्लॉग्स बनवले आणि एव्हरीथिंग. पण मी रेग्युलर बेसिसवरती काय करते, रोज काय करते, हे मी तुमच्याशी बोलणार आहे आणि तुम्हाला शेअर करेल की कसं चालू आहे माझा दिवस, आज मी काय केलं. सो आज पण सेम थिंग. आज मी ॲक्च्युली रील बनवलं आफ्टर लॉंग टाईम. मी एक चांगला ट्रायपॉड घेतला आहे अँड मग हो, मी आता रील्स फायनली बनवायला चालू केले. बट तो रील बनवण्यासाठी जो मी स्ट्रगल केला आहे तो मी तेव्हा व्लॉग नाही बनवू शकली, कारण माझ्या डोक्यात नाही आलेलं की व्लॉग बनवते करून. हां, पण माझ्याकडे थोडेफार असे क्लिप्स आहेत जे असे थोडे फनी आहे. माझा फोन पडला, खूप हवा येत होती अँड बेसिकली खूप स्नो पडलेला 2 दिवस अगोदर. एवढा स्नो पडलेला की माझ्या ढोपऱ्यापर्यंत स्नो होता आणि त्याच्यामध्ये मी क्रॉप टॉप घालून जाऊन व्हिडिओ काढायचे गट्स केले आहे. का? कारण तुमच्यासाठी, कारण तुम्हाला आवडतं मला डान्स करताना बघायला. सो ओनली फॉर यू गाईज. सो प्लीज तो पण व्हिडिओ माझा बघा इंस्टाग्राममध्ये जाऊन. सो हां, तर थोडं स्ट्रगल केलं, इथे जाऊन तिथे जाऊन असं कुठे काढू व्हिडिओ हे विचार करून मग फायनली मला एक प्लेस भेटला आणि मी तिथे व्हिडिओ काढला अँड व्हिडिओ चांगला आला आहे. आता एडिट करायचं बाकी आहे. सो मी तुम्हाला हे पण दाखवेल की केवढं स्नो होतं आणि त्याच्यावरती आम्ही किती स्ट्रगल केलं आहे ते क्लीन करायला. हे पण तुम्ही बघा. कसं काढायचं, कशी जाऊ मी, कुठून जाऊ मी, अरे बापरे, कशी जाऊ मी. ओ माय गॉड, कसं काढायचं. पाय ठेवला पाय आत जातो एवढा. आता हीच माझी लाईफ आहे गाईस. जो लेअर बदला बघा, एवढं साफ केलं मी, केवढं मोठा लेअर आहे. एवढं माझं पायात मध्ये. सो जसं तुम्ही बघितलं किती स्ट्रगल लागतो सगळं. इथे स्नो किती छान वाटतं आणि माझा तर फर्स्ट स्नो मी USA मध्ये येऊनच बघितलाय. किती छान वाटतं बघायला ना स्नो मस्त. पण जेव्हा त्याला साफ करायला लागतं तेव्हा जेव्हा पाठची वाट लागते, जी माझ्या पाठची वाट लागलेली, मी 2 दिवस विचार करते माझी पाठ एवढी दुखते काय, मी असं केलं काय, मी असं काय स्टेप शिकवलाय. मग मला 2 दिवसानंतर रिअलाइज होत आहे की नाही श्वेता, तू एवढं जे साफ करत होती त्याच्यामुळे तुझे आर्म्स आणि बॅक पेन करताय. अँड मग नंतर फायनली थोडं 1 वीक मध्ये तो पेन उतरला अँड मग नंतर बेटर वाटलं. आणि ह्या स्नोला गळायला लागले आय थिंक 6 वीक्स, मोर दॅन 6 वीक्स जो लागलेलं. आणि त्याच्यानंतर आता परत स्नो आलाय जो तेवढाच इंच आहे परत माझ्या ढोपऱ्यापर्यंत. आय थिंक लास्ट टाइमपेक्षा जास्त पडलाय ह्या टाइमला, एका रात्रीमध्येच. अँड इट्स ब्युटिफुल बट थोडा ना टाइम घेतो. गाडी पण थंड होते, ते खूप जास्त ना टाइम घेतो माहिती आहे. सगळे ही स्नो आमचं ऑलरेडी इथे सगळे लोक एवढे बिझी असतात. सो तुम्हाला आता मी माझा वे दाखवते कसं सगळं ब्युटिफुल व्हाईट कंट्रीमध्ये राहते मी, असं वाटते मला. एकदम व्हाईट आहे सगळं. तुम्हाला दाखवते. किती सुंदर आहे ना सगळं. माझ्या फोनची क्वालिटी पण किती चांगली वाटते आता व्हिडिओ घेताना. असं वाटतं मी मूवी रेकॉर्ड करते आणि मी हे आता ऑब्झर्व करते. फोन घेतल्यापासून मी स्वतः नीट नाही वापरलाय. सी सो
ब्युटिफुल. फक्त हे सगळं खूप ब्युटिफुल आहे. बट लाईक आय सेड, जेव्हा त्याला साफ करायचं, जेव्हा ते येतं ना त्याला साफ करायचं टाईम, तेव्हा जी वाट लागते ते जास्त इम्पॉर्टंट असतं. हा स्नो निघायला केवढा दिवस जातात ना हे पण मी तुम्हाला सांगेन. लास्ट वाल्याला तर 5-6 वीक्स गेले आहेत. आता बघू हे. आणि दिस वॉज बॅड. इट वॉज एकदम एवढी हवा, स्नो येते, स्नोसोबत हवा येते, एवढं खूप जास्त ह्या टाइमला वेदर बॅड होतं. बोलत होते इलेक्ट्रिसिटी पण जाणार आहे, हे जाणार आहे, ते जाणार आहे. मी तर घरीच होती. मी घरातून ऑनलाईन क्लासेस घेत होते. से हाय. हॅलो. हाय. यू आर गोइंग टू गो ऑन माय YouTube channel. Yeah, really. You started a YouTube channel? I started it, but I did not post anything. So now I'm going to post back What is your of my YouTube regular channel routine. called? My YouTube channel is called Shweta Dongarkar. My friend started a YouTube channel. Dongarkar. Dongarkar. Say it. How do you spell it? Yeah. That's a pretty iconic last name. Yeah. I never heard that name. It's a pretty iconic last name. Is it? My friend has a YouTube channel and he has like 500. When will you post? 500. Oh my god. When will you How much we have, you know? It's 2.89K, something like that. So we are just growing. Now let's see. Looking at you two cute faces if I get more subscribers. सो गाईज, माझा क्लास झाला आहे आणि मी आता घरीच चालली आहे. आणि मी माझ्या बाकीचे दोन्ही क्लासचे व्हिडिओज लाईक ऑलवेज घ्यायला विसरली. म्हणजे असं जसं आता ह्या मुलांनी कसं हाय बाय केलं तसं वालं मी करणार होती. बट मी घ्यायला विसरली कारण मी आय वॉज फोकसिंग ऑन द डान्स. आणि मला भूक पण लागलेली, तर मी खूप स्वतःला बिझी ठेवत होती की मला भूक नको लागायला. म्हणून मग मी कंटिन्यू केलं विथ द डान्सिंग. आणि आज मी प्रोटीन बार पण कॅरी करायला विसरली होती. सो येस, सो अशा प्रकारे माझा आजचा क्लास झाला आहे आणि मी चालली आहे घरी. आफ्टर माय बोथ द क्लास आर डन, नाउ इट्स टाइम टू कुक. बघू, ॲक्च्युली मी काल रात्री पण मला खूप उशीर झालेला ते स्नो करत करत. मी 1 वाजता काल जेवली आहे कारण मी पराठा बनवायला घेते आणि तो बोलवते अरे बाहेर ये क्लीन करते, लोक आले. परत मग म्हटलं ठीक, हाफ करून येत होती, त्यांना चान्स देत होती करायला बाकीचं सगळं, मग परत येणार होती. लगेच त्यांचं झालं करून, त्या माणसांचं क्लीन करून स्नो, एवढा स्नो होता. लगेच त्या लोकांनी क्लीन केलं आणि बोले ये झालं त्यांचं. आणि मी अशी ती यार एक पराठा पण बनला नाही माझा अजूनपर्यंत. पण मग नंतर तसंच काल 1 वाजलेले आणि मी थोडंसं मग ठेवलेलं पीठ आणि पनीर पराठा ॲक्च्युली बनवली, तर मी थोडंसं बॅटर ते हे ठेवलेलं त्याची भाजी, तर ते आहे. तर हो, मी आय एम थिंकिंग की मी तेच आज कुक करेल आणि खायला करून. अजून काय, सारखं जेवण बनवायला एवढं कंटाळा येतो ना. पण ठीक आहे, खूप गोष्टी शिकली मी ते जेवण बनवायला. खूपच आता बनवते डिफरंट डिशेस. त्या दिवशी मी चिकन बनवलं, काय मस्त चिकन बनलेला. झालं, दिवस संपला, घरी आली आहे. आता डायरेक्ट हाफ बॉडी बेडवरती ठेवली आहे, पाय बेडच्या बाहेर आणि अशीच पडली आहे. संपला दिवस, जॅकेट पण नाही काढला, अशीच पडली आहे. आता जाऊन करायचं आहे जेवण. आणि बघा, घरी आल्यावरती जेवण बनवायला एक्साइटमेंट असला असता, पण ऑलरेडी जे माझे बाजूचे रूममेट्सवाले ते जेवण बनवते. मग म्हणजे यार आता या लोकांना एवढा वेळ जाणार, मग मी बनवणार आणि मला अजून वेळ जाणार. आणि मग हेच विचार करून मला जेवण बनवायचं मन नाही करत, पण करायला लागणार, पोटासाठी करायला लागणार. मी आता जाईल खाली. येस, किती छान वाटतात माझे डोळे. हो काय आहे माझ्या बेडच्या साईडला बघा. सो हे माझं एक स्मॉल मिरर आहेत, कारण मुलींना आयब्रोज, अपर लिप्स हे करायला लागतं ना, ऑब्व्हियसली नीड आहे. तर त्याच्यासाठी एक स्मॉल मिरर हे माझ्या एका स्टुडंटनी दिलेलं मला. आणि लव्ह सनफ्लावर्स ते आहे. आईस ड्रॉप आहे आणि हे एक फेस सिरम आहे, मला गिफ्ट भेटलेलं, तर ते पण मी लावते. अँड झंडू बाम आहे.
झेंडू बाम लागतो देवा, लागतो. खूप रेअर यूज करते मी, पण कधी गरज पडली तर जास्तच काहीतरी हेड पेन, बॅक पेन होत असेल तर हेड पेनसाठी यूज करते. हे माझं हेअर सिरम आहे, कारण इथे खूप हेअरफॉल होतो आणि ऑब्व्हियसली होणारच. इकडचं पाणी डोक्यांसाठी चांगलं नाही आहे म्हणून. तर हां, आणि मग माझं ऑइल नेल पेंट जे मी वापरत नाही, आणि एक माझी स्किनची क्रीम आहे. तर हे सगळं मी असं इथे लपून ठेवते, म्हणजे झोपायच्या अगोदर हे सगळं माझ्या डोळ्यासमोर असणार आणि उठल्यावरती हा सनफ्लावर माझ्या डोळ्यासमोर येणार. आणि हा आहे माझं टेडी बेअर. ह्याला घ्यायचं एक रिझन हे होता, कारण इथे एकटी राहते मी. माझा पर्सनल रूम आहे, मी एकटी राहते. मॉम डॅड तिथे US मध्ये नाही आहेत, मुंबईला आहेत, इंडियाला आहेत. सो आणि मी फ्रेंड्स पण बनवले, जसं मी तुम्हाला बोलली की माझे कोण फ्रेंड्स नाही बनले आहेत. सो बेसिकली मला ना इथे कोण, आपल्या माहिती दिवस असा संपून आपण घरी येतो, एकटं असतो, तर असं कोणतरी पाहिजे ज्याला आपण असं पकडू मस्तपैकी. तर बेसिकली असं कोण नव्हतं लाईफमध्ये, तर म्हणून हा एक टेडी बेअर घेतला आहे की ॲटलीस्ट आल्यावरती काहीही वजन असेल मनात तर त्याला असं पकडून असं करून टाकायचं आणि सोडून टाकायचं बस. हे मला रेग्युलर यूज नाही होत, पण कधी कधी आपल्याला गरज पडते, तर त्याच्यासाठी आहे हा. हां, हेच. अजून बाकीचं सगळं पसारा तर नाही आहे माझ्या घरी असं एवढं, पण बस खूप सुंदर घर आहे माझं. आता लाईट्स ऑन करेल, चिल करेल, त्यात मी आता फ्रेशन अप होऊन येते. मम्मी जेवण बनवायला जाते. ओके बाय. फ्रेशन अप झाली, पराठा बनवला, पनीर पराठा. परत ते बनवताना व्हिडिओ घ्यायला विसरली, कारण तिथे लोक उभी होती, तर मग त्यांच्यासमोर मला ऑकवर्ड वाटत होतं व्हिडिओ घ्यायला असं जेवणाचं, म्हणून मग मी नाही घेतलं. आणि मग नंतर जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसली नाही, तर मला लक्षात आलं की मला एकांना व्हिडिओ पाठवायचा होता. तर मग मला ते लक्षात आलं, तर मी आता मग खाली ते रेकॉर्ड करायला आली बेसमेंटमध्ये. आणि आता झाल्याने वाजले आहेत 12, आणि असंच माझा आजचा हा दिवस खरंच संपला आहे आता. अँड आय होप यू ऑल लाईक्ड माय डे व्लॉग, की मी काय केलं आज अँड एव्हरीथिंग. आणि तुम्हाला खूप बरं वाटतं आहे मला परत बघून, ब्लॉग बनवून. अँड आय नो की अशी खूप जणं आहेत जे फक्त मला बघण्यासाठी की मी काय करते, कसं करते, आणि खूप सारं प्रेम देण्यासाठी येतात बघायला. अँड आज त्या लोकांनीच मला खूप वेळा बोलून की तू का व्लॉग नाही बनवत आहे, म्हणून मग मी परत व्लॉग बनवायला चालू केलं आहे. अँड थँक्यू सो मच फॉर ऑल द सपोर्ट जे करताय तुम्ही मला. अँड आय विल सी यू इन माय नेक्स्ट व्लॉग, आणि मी ट्राय करेन टू बी रेग्युलर. सो बाय बाय, मिस यू ऑल. अँड काळजी घ्या, हेल्दी राहा, अँड सी यू इन माय नेक्स्ट व्लॉग. बाय.